रोजच्या जेवणाची चव जर वाढवायची असेल तर आपल्या जेवणामध्ये वेगवेगळ्या लोणच्यांचा समावेश तर केलाच पाहिजे. तर अशाच एका वेगळ्या लोणच्याची रेसिपी मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर आज आपण बनवणार आहोत गाजर आणि हिरवी मिरचीचं लोणचं. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी घेतलेले आहेत अर्धा किलो गाजर आणि अर्धा पाव हिरवी मिरची. आता गाजर आपल्याला हलक्या हाताने त्याच्यावरचं साल काढून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने मी सगळ्या गाजरांचं साल काढून घेतलेलं आहे. आता गाजर आपण कट करून घेऊया. तर अशा पद्धतीने अगदी लांब लांब असे गाजराचे तुकडे आपल्याला करून घ्यायचे आहेत. तर याच पद्धतीने आपण हिरवी मिरची सुद्धा कापून घेऊया. याचे पण आपण उभे लांब लांब तुकडे करून घेऊया. आता हे दोन्ही आपण 1 घंटा उन्हाला ठेवूया. यामधलं जे मॉइश्चर असेल ते पूर्णपणे निघून जाईल. यामुळे आपलं लोणचं वर्षभर टिकायला मदत होते. आता एका पॅनमध्ये मी घेते 4 चमचे बडीशेप, 4 चमचे मोहरी, 1 चमचा मेथीदाणा आणि 1 चमचा जिरे. आता हे आपल्याला एकदम स्लो गॅसवरती छान असं भाजून घ्यायचं आहे. भाजल्यानंतर छान असा त्याचा सुवास येतो. आता हे थंड झालंय की मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया आपण 1 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा मीठ, अर्धा चमचा हिंग आणि हे सगळं आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत. तर लोणच्यासाठी लागणारा मसाला इथे आपला तयार आहे. हा मसाला तुम्ही वेगवेगळ्या रेसिपीमध्ये सुद्धा वापरू शकता. आता एका पॅनमध्ये मी अर्धा कप मोहरीचं तेल गरम करायला ठेवते. थोडंसं गरम झालं की गॅस बंद करून घ्यायचा आहे. आता दुसऱ्या भांड्यामध्ये मी इथे गाजर आणि हिरवी मिरची काढून घेते. आता यावरती जो आपण मसाला बनवून घेतला होता तो घालून घेऊया आणि यावरतीच आपल्याला 4 चमचे लिंबाचा रस सुद्धा घालून घ्यायचा आहे. याऐवजी तुम्ही व्हिनेगर सुद्धा वापरू शकता. आता यावरती आपल्याला जे तेल गरम करायला ठेवलं थोडंसं कोमट झालं की यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि मिश्रण आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. तर मसाला छान असा आपला गाजर आणि हिरवी मिरचीला कोट होतो आणि छान असा रंग येतो. तर लोणचं साठवण्यासाठी तुम्ही ती चिनी मातीची भरणी किंवा काचेची भरणीचाच वापर करा. प्लास्टिकची भरणी वापरू नका. तर भरणी स्वच्छ धुवून उन्हाला वाळवून घ्या आणि त्यानंतरच यामध्ये लोणचं भरून घ्या. तर आता हा लोणचं मी भरणीमध्ये भरून घेत आहे. गाजरांच्या दिवसांमध्ये हा लोणचं तुम्ही हमखास बनवा. हा लोणचं वर्षभर छान असा टिकतो. त्यासाठी ज्या मी तुम्हाला टिप्स दिलेल्या आहेत त्या पूर्णपणे वापरा आणि तुम्ही इथे पाहू शकता मस्त असा रसरशीत असा लोणचं बनवून तयार आहे. दिसायलाच खूप छान दिसत आहे. त्यासोबतच चवीला खूप अप्रतिम झालेला आहे. मसाल्यांचा सुगंध खूप छान येतोय. चला तर मग नवीन व्हिडिओत नवीन एका अशाच रेसिपी सोबत भेटूया. धन्यवाद.